नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मागच्या याच्यामध्ये आपण मुख्य संख्या बघितल्या, संख्यांचे मुख्य प्रकार बघितले, उपप्रकार बघितले. आता त्या उपप्रकारामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आज मूळ संख्या एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. मूळ संख्या आपण त्याला प्राइम नंबर म्हणतो. आता बघा मूळ संख्येची व्याख्या मी तुम्हाला सांगितलेली आहे. ज्या संख्येला फक्त 3च भाग जातो तिला मूळ संख्या म्हणतात. साध्या सरळ सोप्या भाषेत द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ इज कॉल्ड एज प्राइम नंबर. ज्या संख्येला फक्त 1 आणि 3च भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. आता लक्षात घ्या 1 ते 100 मध्ये अशा एकूण किती मूळ संख्या आहेत, तर लक्षात घ्या 1 ते 100 मध्ये एकूण 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. आज पूर्ण डिटेलच बघणार आहोत आपण. 25 मूळ संख्या आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे. मग त्या मूळ संख्या कोणत्या, तर बघा लक्षात घ्या 2 पासून सुरुवात होते. आता 2 ही एकमेव समसंख्या असून देखील मूळ संख्या आहे. 2 ही एकमेव संख्या अशी आहे जी समसंख्या असून देखील मूळ संख्या आहे. मग 2 नंतर कोणती येते बघा, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्यानंतर 23, 29, 31, त्यानंतर 37, त्यानंतर 41, त्यानंतर 47, त्यानंतर 47 झाल्याच्या नंतर 53, त्यानंतर 59, त्यानंतर 61, त्यानंतर 67, त्यानंतर 71, त्यानंतर 73, त्यानंतर 79, त्यानंतर 83, त्यानंतर 89, त्यानंतर डायरेक्ट 97. आता बघा ह्या 25 आहेत का, लक्षात घ्या. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. आता एक राहिलेली कोणती आहे, 81 झालं, 71, 73, 79, त्यानंतर 83, 89. एक संख्या राहिली बघा 53, 59, 61, 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41. हां इथे एक राहिली 41 नंतर येते बघा 43 आणि 47. अशा एकूण किती आहेत, तर एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता लक्षात घ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेला यावर प्रश्न विचारतो. एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, कोणतीही स्कॉलरशिप असू द्या, नवोदय असू द्या, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्याला याच्यावर प्रश्न विचारला जातो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे एकूण 25 मूळ संख्या झाल्या. मग आता हे लक्षात कशा ठेवायच्या. आता आपल्याला डायरेक्ट 25 विचारल्या जात नाहीत, तर आपल्याला विचारते 11 ते 21 मध्ये किती आहेत, 31 ते 61 मध्ये किती आहेत. मग असा प्रश्न विचारल्यावर एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, ह्या सगळ्या संख्या आपल्याला लक्षात ठेवता येतात. फक्त तुम्हाला एक नंबर लक्षात ठेवायची किंवा एक ABCDतलं अक्षर लक्षात ठेवायचं. कोणतं, डी. बघा लक्षात घ्या डी डी बी बी सी. थोडंसं छोटं छोटं लिहितो बघा, किंवा असंच घ्या डी डी BBC BBC BA, डी डी BBC BBC BA. हा एवढा नंबर लक्षात ठेवायचा तुम्हाला. फक्त बघा लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. DD BBC BBC BA एवढा अगोदर घ्यायचं, म्हणायला सोपं. DD BBC BA. आता एवढंच का, तर यांच्या ABCDतले नंबर घ्या.
हे डी म्हणजे कोणत्या याच्यातलं आहे, तर डीचा एबीसीडीतला नंबर किती येतो 4, पुन्हा 4, बीचा नंबर 2 येतो, पुन्हा 2 2, सीचा नंबर 3 येतो, पुन्हा बीचा नंबर 2, बीचा नंबर 2, सीचा नंबर 3, बीचा नंबर 2, एचा नंबर 1. ह्या सगळ्या आकड्यांची जर का बेरीज केली तर 25 येते बघा. 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 3 13 आणि 2 15 आणि 2 17, 17 आणि 4 21 आणि 4 25. या सगळ्या आकड्यांची बेरीज 25. आणि हे सगळे अक्षर किती आहेत, तर हे अक्षर एकूण 10 आहेत बघा. 2 4 6 8 10. तर पहिलं डी काय सांगतं, तर पहिलं डी सांगतं 1 ते 10 मध्ये, 1 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. त्या कोणत्या आहेत, 1 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या कोणत्या आहेत, 2 3 5 आणि 7. बघा पहिलं डी सांगते 1 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या आहेत, 2 3 5 7. मग त्यांची बेरीज काय येते, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10 आणि 7 17. ही बेरीज किती आली 17. दुसरं डी काय सांगतं, तर दुसरं डी सांगतं 11 ते 20 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. कोणत्या, 13, 11 13 17 19. 11 13 17 19 याची बेरीज काय येते बघा. 1 3 4, 4 आणि 7 11, 11 आणि 9 20 0, हातचे आले 2 3 4 5 6. ह्यांची बेरीज किती येते 60 येते. बघा खूप सोपं आहे. 11 ते 20 मध्ये 4 आल्या, त्यांची बेरीज आली 60. त्यानंतर हे बी सांगतं, हे बी काय सांगतं, तर 21 ते 30 मध्ये 2 मूळ संख्या येतात. कोणत्या कोणत्या, एक आहे 23, दुसरी आहे 29. याची बेरीज किती येते बघा. 9 3 12 2, हातचा 1 2 आणि 2 4 आणि 1 5. ही किती आली 52. त्यानंतर हे बी सांगतं 31 ते 40 मधल्या मूळ संख्या 2 आहेत. त्या कोणत्या कोणत्या, एक आहे 31 आणि दुसरी आहे 37. बघा ह्यांची बेरीज किती येते 7 आणि 1 8, 3 आणि 3 6 68. हे सी काय सांगतं, हे सी सांगतं 41 ते 50 मध्ये 3 मूळ संख्या आहेत. कोणत्या कोणत्या, 41 43 47. बघा ह्यांची बेरीज काय येते 3 आणि 1 4, 7 आणि 3 10 आणि 1 11ला 1, हातचा 1 4 त्रिकम 12 आणि 1 13. ह्यांची बेरीज येते 131. बघा 7 आणि 3 10 आणि 1 11ला 1, हातचा 1 4 4 त्रिकम 12 आणि 1 13. त्यानंतर हे बी काय सांगतं, हे बी सांगतं 51 ते 60 मध्ये 2 मूळ संख्या येतात. कोणत्या, तर एक आहे 53 आणि दुसरी आहे 59. बघा ह्यांची बेरीज 9 3 12 2, हातचा आला 1 5 आणि 1 5 आणि 5 10 आणि 1 11 112. त्यानंतर हे बी काय सांगतं, तर हे बी सांगतं 61 ते 70 मध्ये 2 मूळ संख्या आहेत. कोणत्या कोणत्या, एक येते 61 आणि दुसरी येते 67. बघा ह्यांची बेरीज 7 आणि 1 8, 6 आणि 6 12 128. त्यानंतर हे सी काय सांगतं, तर हे सी सांगतं 71 ते 80 मध्ये 3 मूळ संख्या येतात. पहिली येते 71, त्यानंतर येते 73, त्यानंतर येते 79. ह्यांची बेरीज बघा 3 आणि 1 4, 9 आणि 4 13 3, हातचा आला 1 7 21 आणि 1 22. हे आलं 223. आणि हे बी सांगतं बघा 81 ते 90 मध्ये 2 येतात. कोणत्या कोणत्या, एक येते 83 आणि दुसरी येते 89. बघा 9 3 12 2, हातचा आला 1 8 8 16 आणि 1 17. आणि हे ये सांगतं, ये काय सांगतं, तर ते म्हणतंय 91 ते 100 मध्ये एकच मूळ संख्या आहे. ती कोणती, 97. आणि तिची बेरीज किती 97. बघा ही आहे आपल्या टोटल मूळ संख्या 25. टोटल मूळ संख्या 25.
त्यामध्ये 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, 81 ते 80, 81 ते 90 आणि 91 ते 100 अशा एकूण 25 मूळ संख्या, त्यामध्ये प्रत्येकाची तुम्हाला प्रत्येकामधली बेरीज दिलेली आहे. हे पाठ करायला एकदम सोपं आहे. फक्त एक अक्षर लक्षात ठेवायचं तुम्हाला, DD BBC BBC BA, DD BBC BBC BA, यावरून तुम्ही सगळ्या मूळ संख्या एकदम कमी वेळात लक्षात ठेवू शकता. ओके, तर ह्या होत्या आपल्या एकूण 25 मूळ संख्या आणि त्या प्रत्येकाची स्पेशल बेरीज. आता सगळ्यांची जर का तुम्हाला बेरीज करायची असेल तर तुम्ही सगळ्यांची बेरीज काय येते फायनल हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं. ओके, चला आपण हे पाहिल्या मूळ संख्या. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कंपोजिट नंबर, संयुक्त संख्या कशा असतात, त्या कशा ओळखायच्या, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.